नमस्कार, मी हर्षल जाधव. अष्टविनायक लेण्याद्री आणि गोळेगाव या विषयासंदर्भात आजची पत्रकार परिषद घेतोय. साधारण इतिहास सगळ्यांना माहीतच आहे, काय काय चाललं आहे लेण्याद्रीमध्ये आणि तिथले स्थानिक ट्रस्टी, त्याच्यानंतर तिथले स्थानिक कारभारी आणि त्या संदर्भातलं ह्या सगळ्याचा परिपाक आज एक शासनाचा GR आणि एक समजा आदेश झालेला आहे की अष्टविनायक लेण्याद्री हे स्वतंत्र महसुली गाव झाले. गोळेगावचं विभाजन होऊन अष्टविनायक लेण्याद्री हा स्वतंत्र गाव झालेला आहे. तर या सगळ्या प्रक्रियेमध्ये स्थानिक आदिवासी ठाकर समाज, त्याच्यानंतर जे काही समजा तहसील कचेरी असू द्या, प्रांत ऑफिस असू द्या, कलेक्टर ऑफिस असू द्या किंवा वेगवेगळ्या सरकारी ऑफिसचे जे कोणी अधिकारी मंडळी होती, ह्या सगळ्यांनी आपल्याला एक चांगल्या पद्धतीचं सहकार्य करून आज आमचा अष्टविनायक लेण्याद्री हा स्वतंत्र महसुली गाव हा जाहीर केलेला आहे. त्याचा हा GR आणि अधिसूचना आहे. त्या पद्धतीनं जो सामाजिक लढा आम्ही पुकारला होता लेण्याद्रीमध्ये की भ्रष्टाचाराच्या विरोधात, एकाधिकारशाहीच्या विरोधात, जे आजीवन मरेपर्यंतचे जे ट्रस्टी होते यांच्या विरोधात जे काही केलं त्या या लढ्याला एक संपूर्ण यश आता मिळालेलं आहे. आता यापुढची लढाई जी असणार आहे ती स्वतंत्र ग्रामपंचायत, आता ग्रुप ग्रामपंचायत गोळेगाव आणि लेण्याद्रीची आहे. स्वतंत्र ग्रामपंचायतीचं पण आपलं काम साधारण एक 5-6 महिन्यात पूर्ण होऊन जाईल, स्वतंत्र ग्रामपंचायत होऊन जाईल. त्याच्यानंतर दुसरा पुढचा जो विषय आहे की अष्टविनायक लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट हे आता अष्टविनायक लेण्याद्री या गावात आलेलं आहे आणि या ट्रस्टवरती जी लोक आहेत ही मरेपर्यंत ट्रस्टी यांना आपण आधीच सांगितलं होतं की घटनादुरुस्ती करा, गावातील होतकरू तरुणांना संधी द्या, गावची प्रगती होईल असं पोषक वातावरण तयार करा. पण यांनी ते काही केलेलं नाही. त्याच्यामुळं नवीन ट्रस्ट स्थापन झालेला आहे, पण त्याची जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे ती पूर्ण करायला एक थोडा वेळ जाऊ शकतो. तर तो पण एक साधारण 1 वर्षभराच्या याच्यात हे सगळं होईल. म्हणजे स्वतंत्र ग्रामपंचायतही होईल आणि लेण्याद्री देवस्थान ट्रस्ट दुसरं स्थापन पण होऊन जाईल. आणि ह्या सगळ्या गोष्टींना एक आज सगळ्यात ठोस पाऊल जे पडलेलं आहे, स्वतंत्र महसुली गाव हे पूर्ण झालेलं आहे. आता लेण्याद्रीचे जे आपले आदिवासी बांधव आहेत, मुलाखतींना प्रत्येक वेळी मी बोलत असतो, तर ह्या वेळेस आदिवासी समाजाने बोलावं असं मला वाटतं. ठीक आहे, ते बोलतीलच, परंतु ही स्वतंत्र ग्रामपंचायत झालेली आहे, ही पेसा आहे की कसं? आता ही स्वतंत्र ग्रामपंचायत नाही झालेली, ग्रामपंचायत अजूनही एकत्र आहे. गाव म्हणून मान्यता मिळालेली आहे. ही फक्त एक वाड्यावस्त्या होत्या. आता या वाड्यावस्त्यांना गावाचं स्वरूप आलेलं आहे आता. ठीक आहे, आता हे जे गाव आहे किंवा तीर्थक्षेत्र लेण्याद्री जे देवस्थान आहे अष्टविनायकांपैकी एक, ते आता लेण्याद्री महसुली गावामध्ये खरं तर आलेलं आहे. हो, ती जी ट्रस्ट आहे ती बरखास्त होईल, नव्याने पुन्हा ट्रस्ट स्थापन होईल, काय नाही? ही ट्रस्टच मुळात पहिलंच गोष्ट म्हणजे ही ट्रस्ट आहे बेकायदेशीर. हे मी मागे पण सांगितलेलं आहे. बेकायदेशीर कसं, या सगळ्या गोष्टी पुढं येणारच आहे जसं जसं आमची लढाई पुढं जाईल. पण एक मुद्दा समजून घ्या, आदिवासी महसुली गाव, त्याच्यानंतर स्वतंत्र ग्रामपंचायत आणि मग त्यानंतर पेसा ग्रामपंचायतची मागणी होणार. म्हणजे ग्रामपंचायत स्वतंत्र झाल्याशिवाय पेसाची मागणी होणार नाही. आता हीच लोक समजा ग्रामपंचायतमध्ये 10 वर्ष ग्रामपंचायत सदस्य पदावरती काम करतात. यांनी मागच्या वेळेस मुलाखतीमध्ये बोलले होते की हर्षल जाधव बोलला पेसा गाव करायचा आणि हा करायला निघालाय महसुली गाव. म्हणजे निघालाय दिल्लीला, सांगतोय निघालोय नागपूरला, म्हणजे असा सगळा प्रकार आहे. तर यांना 10 वर्ष ग्रामपंचायतमध्ये काम करून सुद्धा हे कळलं नाही का पहिलं महसुली गाव होतं, मग स्वतंत्र पंचायत होते आणि मग शेवट आदिवासी गावाची मागणी होते. म्हणजे आता आपलं जे झालेलं हे स्वतंत्र गाव झाले, महसुली गाव झाले, आता स्वतंत्र पंचायत होईल आणि मग पेसा गाव होईल पुढं. ही स्टेप बाय स्टेप आहे, प्रक्रिया आहे ती. पण गाव अस्तित्वात आलं म्हणून ह्या गोष्टी झाल्या. आता याच्यातलं थोडंसं इतिहास पण सांगतो की ज्यावेळी भारत स्वातंत्र्यपूर्वीचा काळ आहे, पिंपळगाव, आलदरे आणि गोळेगाव ही तिन्ही गावं एकत्र होती. आता प्लेगची साथ आली. प्लेगच्या साथीच्या वेळेस जी माळवाड्याच्या खालचा जो माळवाडा आहे त्या भागात राहणारी लोक ही नदी पलीकडे गेली. कशा करता? रोगाने मरू नये म्हणून. म्हणजे जसं आता कोरोना आलता तसा. म्हणजे गोळेगाव वसलं त्या पद्धतीनं आणि मग शेती वगैरे याच्यामध्ये प्रगत झाले. आदिवासी समाज डोंगराच्या बाजूला होता, वरच्या बाजूला. पण ज्यावेळेस 1962ला गाव अस्तित्वात आला त्यावेळेस
लेण्याद्रीचा जो भाग आहे त्या बाजूचा हा महसुली गाव म्हणून लावायला पाहिजे होता, तो लावला नव्हता. फक्त गोळेगाव हा संपूर्ण एकच महसुली गाव असं यांनी चित्र ठेवलेलं होतं. त्याच्यानंतरचा जो विषय, जो कारभार चालू झाला 1962 पासून तर आजपर्यंतचा विषय, तर सगळ्या संस्थांवरती काही स्पेसिफिकच माणसं आहेत, 20-25 माणसं आहेत जी या महसुली गावाला याला त्याला विरोध करत, म्हणजे आमच्या विरोधी बाजूस दिसतात. हीच मंडळी 1962 पासून तर आजपर्यंत गाव कारभार करतात. आणि हे सगळ्या गावाचा कारभार करता करता एक गोळेगाव दर्शन जर सहल काढली आपल्या पत्रकारांनी सुद्धा, तर इतका मागास अष्टविनायकाचा गाव का, या प्रश्नाचं उत्तर कळेल का ही जी लोक आहेत सगळी, ही सगळी अशिक्षित, भ्रष्टाचारी, यांना म्हणजे व्यसनाधीन लोक आहेत सगळी, गोरगरिबांवर अन्याय करणारे आणि प्रगती शून्य, म्हणजे ट्रस्टची का असेना आणि गावची का असेना, ही प्रगती शून्यवाली माणसं आहेत. आणि ही जी लढाई पुकारण्याच्या आधी जो हा विषय सुरू झाला त्यावेळेस मी यांना सांगितलं होतं की गावातली जी होतकरू तरुण गँग आहे, होतकरू जी लोक आहेत आणि ज्यांच्याकडं गावच्या प्रगतीचा व्हिजन आहे, अशा लोकांना तुम्ही संधी द्यावी, याच्याकरता ही लढाई पुकारली होती. आणि हे जर तुम्ही नाही करू शकले तर गावातला एक जो भाग आहे आदिवासी समाज आणि वरचा, आजही तुम्ही लेण्याद्रीच्या वरती जा, मंदिराच्या समोर वरून पहा, जो अष्टविनायक लेण्याद्री गाव झालेला आहे आत्ता, हा पूर्णपणे भकास वाळलेला, फक्त गवताचं रान, हिरवाई नाही, काय नाही, काय नाही, शेती बागायत नाही, काय नाही, सगळा समाज हा रोजंदारीवरती आणि तिथं पालखी वाहतूक आहे लेण्याद्रीला त्याच्यावरती आहे. म्हणजे गावातल्या एकूण एक घटकाची प्रगती झाली पाहिजे, ही जबाबदारी होती त्या गावातल्या जे पुढारी, जे गावकरी होते त्यांची. मग मी यांना सांगितलं की तुम्हाला प्रगतीच्या दिशेनं काम करायचं जर नसेल तर आदिवासी समाजाचा किंवा लेण्याद्रीकडच्या लोकांचा स्वतंत्र गावाचा प्रस्ताव आहे, हे मी आधी सांगितलं होतं निवडून आल्या. कारण ज्यावेळेस मी इलेक्शनला उभा राहिलो, मागणी होती हां, गावाची, ती आता झालेली आहे. हो. तुम्ही म्हणताय तसं गोळेगाव म्हणजे गावठाण सोडलं तर बऱ्यापैकी सगळं मागासच आहे, वरती वाडीकडे, हो. आता स्वतंत्र गाव म्हणून शासनाने मान्यता दिलेली आहे. तुमच्याकडे या गावाच्या विकासासाठी काय ब्ल्यू प्रिंट आहे? आता आम्ही आर्ट ऑफ लिव्हिंग श्री श्री रविशंकरजी यांच्या यूथ लिडरशिप ट्रेनिंग आणि रुरल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम याच्या अंतर्गत आपण काम चालू केलेलं आहे. आत्ताच याच्यामध्ये मागच्याच महिन्यात होमस्टे, इको टुरिझम आणि आपलं कृषी पर्यटन या बेसवर आधारित ट्रेनिंग झालं. आपल्या इथंच वन विभागाच्या ऑफिसमध्ये होतं. हा एक उत्पन्नाचा स्रोत, म्हणजे आता पालखी वाहतूक एकच आहे, दुसरा होमस्टे, इको टुरिझम आणि आपल्या कृषी पर्यटनाच्या दृष्टीनं एक पर्यटन व्हिलेज, मॉडेल पर्यटन व्हिलेज आपल्याला उभं करायचे. त्याच्याकरता विविध मंत्र्यांबरोबर आपला म्हणजे चर्चा चालूच आहे आपले महाराष्ट्र सरकारचे. एखाद्या मंत्र्याला किंवा वेळ पडली तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यापैकी एका व्यक्तीनं आदर्श गाव करण्याकरता आपलं लेण्याद्री गाव दत्तक घ्यावं, याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि राहिला विषय गावची जी आता हद्द ठरलेली आहे त्याप्रमाणे आपली आर्ट ऑफ लिव्हिंगच्याही माध्यमातून आम्ही एक ब्लू प्रिंट तयार करतो, म्हणजे कसं आखीव रेखीव गाव असावं आणि त्यातून रस्ते, म्हणजे पायाभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, लाईट, पाणी, शिक्षण, आरोग्य हे होईल. सगळ्यात महत्त्वाचा आदर्श ग्राम कधी होईल का ते इको सस्टेनेबल होईल, म्हणजे इकॉनॉमी त्याची सेल्फ सस्टेन असली पाहिजे, म्हणजे स्वयंपूर्ण गाव असलं पाहिजे थोडक्यात. गावाची निर्मिती झाली कशी आहे, म्हणजे कोणकोणत्या वाड्यांचा समावेश गावामध्ये केला? आदिवासी ठाकर समाजाच्या 6 वाड्या आहेत, त्याच्यानंतर माळी समाजाच्या 1 वाडी आहे, म्हणजे थोडक्यात असं टोटल म्हणजे एक काळे वस्ती, एक लेण्याद्री नगर म्हणजे लेण्याद्री फाट्याचा रोड जो माळी आणि मराठा व्यक्ती आहेत त्यामध्ये, काळे वस्ती आदिवासी ठाकर समाज, त्याच्यामधली पत्ताडवाडी म्हणून आता गणपतीची वाडी नाव केलेली आहे आम्ही त्याचं, ती एक आहे. त्याच्यानंतर खडकाची वाडी आहे, टोकाची वाडी आहे, बावऱ्याची वाडी, या वाडीला आता आम्ही नवनाथवाडी नामकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर फकिरी, याच्यामध्ये माळी आणि मराठा लोकसंख्या आहे, आणि कुमशेत फाटा ठाकरवाडी, तर तिथे आदिवासी ठाकर समाजाची लोक आहेत. म्हणजे अशी टोटल 8 वस्त्यांची लेण्याद्री हा गाव झालेला आहे. आपण लेण्याद्री फाट्यावर वळतो तिथपासून तर अगदी कुमशेत हो. फाट्यापर्यंत बेळेआडीचा पूल नगरपालिका संपल्यानंतर तिथून लेण्याद्रीची हद्द तयार होते. लेण्याद्रीच्या रोडच्या दोन्ही बाजूने वरती लेण्याद्री रोडला वरती गेल्यानंतर संजय ढेकणे आणि जोटे
यांच्या बांधाने आडवा काठवटीचा रस्ता, हा जुना गाव नकाशाचा रस्ता आहे, ते रस्ता हद्द आहे पूर्व पश्चिम, आणि तिथून वर उत्तरेला लेण्याद्री आणि दक्षिणेला गोळेगाव, अशा पद्धतीची हद्द ही झालेली आहे. ठीक आहे, अनेक वर्षांचा लढा यश मिळवलं. आपण आदिवासी बांधवांसोबत देखील चर्चा करणार आहोत. खरं तर तुमची अनेक वर्षाची मागणी होती, आता तुमच्या स्वतःच्या हक्काचं गाव झाले, काय प्रतिक्रिया आहे तुमच्या? प्रतिक्रिया तर चांगल्याच असणाऱ्या, निश्चितच आनंद झालेला आहे. आता आनंद मिळवण्यासाठी खूप संघर्ष झालेला आहे, हे तुम्ही पण पाहिलेलं आहे. प्रत्येक वेळी तुम्ही त्या ठिकाणी आलेले आहेत. अजूनही पुढच्या काही खूप स्टेप आहेत ते पूर्ण करायच्यात. पण निश्चित एवढं होतं की दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की ज्या ज्या वेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो त्या वेळेला त्यांनी गांभीर्याने आमच्याकडे म्हणजे असं पाहिलं नाही की बुवा कुठल्या पद्धतीने विचार केला नाही की बुवा जर हा समाज जर बरोबर घेतला तर आपला पण विकास होईल आणि त्यांचा पण विकास होईल. आमच्या ज्या ज्या मागण्या होत्या, आम्ही मागण्या केल्या, त्या प्रत्येक वेळेला 2 दिवसात मीटिंग घेऊ, 3 दिवसात घेऊ, 4 दिवसांनी कळू, 5 दिवसांनी कळू, आणि मी 4-5 दिवसामध्ये आमच्या विरोधात पुढे जाऊन कारवाई करणे हे त्यांचं चालू राहिलं. आता त्यांना आम्ही वारंवार सांगितलं होतं की आम्ही फक्त आमचं स्वातंत्र्य मागतो आहे, आणि त्यांचं लक्ष कुठं होतं की देवस्थान. तर आम्ही त्यांना एकच प्रश्न केला होता, देवस्थानमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आहे, आम्हाला फक्त आमचं स्वातंत्र्य द्या. राहिला देवस्थानचा विषय तुमच्या इच्छेनुसार, तर म्हटलं मग आमच्या आदिवासी समाजाचे साथ घ्या, तुमचे साथ द्या, आणि कंपल्सरी तिथं शेटे बंधूंचं हे त्यांचं एक जण राहील. असे जसं ओझर नंबर 1, ओझर नंबर 2 या पद्धतीनं आपला हे कारभार चालेल. पण कुठलीही प्रतिक्रिया म्हणजे ह्या लोकांकडनं आली नाही. आणि काय झालं, हे ठराविकच आहेत, ह्या ठराविकच गावगुंडामुळं. आता मी भविष्यात त्यांना कधी वाईट बोललो नव्हतो, पण आज मला शब्द रावत नाही. कारण कसं झालं आहे की गोळेगावकरांना बहुतेक आमच्या म्हणजे माता भगिनी आहेत, काही तरुण युवक आहे, यांना माहितीच नाही आहे की ह्या पुढाऱ्यांनी आपल्या गावाचं किती मोठं नुकसान केलेलं आहे. मी एवढंच त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही ना तुमच्या गाव पुढाऱ्यांना विचारावं की ही जी बाईट आता चालू आहे, जी पाहणार आहे तुम्ही, याच्यामध्ये आम्ही त्यांना काय काय मागण्या केल्या होत्या, कशा पद्धतीने केल्या होत्या, याच्या अनेक जणांना मी फोनवरती बोललो होतो, समक्ष बोललो होतो, पण त्यांनी कुठल्याही प्रकारची आमची दखल नाही घेतली. त्याच्यामुळं आम्हाला हा पाऊल उचलावा लागला. आणि आज हे एवढं मोठं काम करत असताना आमच्या संपूर्ण आदिवासी भगिनी असतील, आमचे सर्व मुलं असतील, त्यांनी सहकार्य केलं, आमचे वडीलधारी माणसे, त्यांचा आशीर्वाद. आणि सगळ्यात जास्त मी आज पुन्हा एकदा सांगू इच्छितो की गावचा सरपंच जो होतो, गावच्या सरपंचाचंच काम असतं की गावामध्ये जे मागासलेली लोक आहेत त्यांना पुढं आणण्याचा. तर जे आम्हाला त्यांनी जे आमचे हक्क आहेत, आमचा जो न्याय आहे, जे मिळवून देण्याचं काम जे आमचे गोळेगावचे उपसरपंच हर्षलभाऊ जाधव यांनी केलेलं आहे, तर मी असं समजतो की त्यांनी जे आता त्यांनी सांगितलेलं आहे की या सगळ्या गावाचं वाटोळं करण्यामागं जे हर्षल जाधवांचा हात आहे, तो कृपया करून त्यांनी हा गैरसमज दूर करावा की त्यांनी खूप प्रयत्न केला होता की गाव लेण्याद्रीसह गोळेगाव राहील, सगळे एक गोळ्यामेळ्याने राहतील, पण त्यांचे हे आरोप बिनबुडाचे आहेत माझ्या माहितीप्रमाणे. आणि तुम्ही आता गावोगावी जातात, मला एक सांगा, सरपंचांनी गाव जागृत केलं म्हणजे हा गुन्हा आहे का हो? ते गद्दार आहेत का? माझा त्यांना प्रश्न आहे. जर असं असेल तर मग तुम्ही गोळेगाव ग्रामपंचायतीमध्ये जे सरपंच उपसरपंच पद निवडता ते निवडू नका. जर एखाद्या सरपंचांनी, उपसरपंचांनी किंवा तिथल्या सदस्यांनी जर आदिवासी म्हणजे जे असतील किंवा इतर समाजाचे असतील, ह्या लोकांना तुमचा अधिकार आहे काय आहे, याच्यापासून तुम्हाला काय मिळतं आहे, सगळ्या लोकांना म्हणजे जनजागृती करण्याचं काम त्यांचं असतं. आणि हे जर त्यांना नकोशी असेल तर मी म्हणतो ग्रामपंचायत बंद करावी. हर्षल जाधवला खरं तर गावकऱ्यांनी विलन बनवून ठेवलंय. हां, ते खरोखर विलन आहेत की तुम्हाला मदत करतायत? अहो, विलन कुणाला म्हटलं जातं, विलन कुणाला म्हटलं जातं हेच पहिले त्यांना कळलं नाही. आज त्यांनी समाजाची जागृती केलेली आहे आणि आदिवासी समाजाला मिळणारा हक्क त्यांनी मिळवून दिलं, याच्यासाठी ते काही विलन ठरू शकत नाही आहेत. नाही त्यांनी गावाचं नुकसान केलं किंवा नाही आमच्या आदिवासी बांधवांचं नुकसान केलं किंवा नाही देवस्थानचं नुकसान केलं. मला एक विषय आहे गोळेगावकरांच्या म्हणजे गावपुढाऱ्यांना की असं काय मोठं नुकसान झालं आहे की तुम्ही हर्षल भाऊंना विलन सांगितले. आमच्या दृष्टीने ते दोन्ही गावचे विलन नाही आहे, ते एक लोकनेता आहेत. समाज घडवण्याचं काम आणि समाजाला पुढे नेण्याचं काम हे हर्षल भाऊंनी निश्चित केलं आहे. आज आमचं गाव महसुली गाव म्हणून डिक्लेअर झालेलं आहे. याचा आम्हाला सगळ्यात जास्त आमच्या सगळ्या बांधवांना, आमच्या ज्या महिला वर्ग आहे, म्हातारी वर्ग आहे, त्यांना सगळ्यांना मोठा आनंद झालेला आहे.
गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे विलास म्हणजे याचा अर्थ असा की हरकत जाधव तुम्हाला सगळी फुल देतात आणि सगळं काय करता करवितात तेच आहेत. हे चुकीचं आहे. आमच्या समाजामध्ये आता त्या विषय काढला तर मी स्वतः 12वी पास आहे. अजूनही काही मुलं झालेली आहे, 15वी झालेली आहे, ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत आमच्याकडं. आम्ही असंच बसलो असतं, आमचं हा विजन असताना आम्हाला बहुतेक अशा माहिती भेटल्या आणि आमची काही जाणकार माणसं आहेत त्यांनी आमच्या अशा मेळावे होतात, कार्यक्रम होतात, यामध्ये आम्हाला माहिती भेटली गेली आणि ह्या माहितीच्या आधारे आम्ही ना फक्त एक चर्चा केली का बाबा आपल्याला असं जर केलं तर होऊ शकतं का. मग आम्ही काय केलं, एक अर्ज तयार केला, ग्रामपंचायतीमध्ये फक्त दाखल केला की बाबा आम्हाला आमचं स्वतंत्र गाव पाहिजे. सरपंच भाऊंना विनंती केली की सरपंच भाऊ याच्यामधून मार्ग निघेल का. तो म्हणला मार्ग निघेल, मी करूनही देईल, पण एक लक्ष ठेवा जेणेकरून मी करत असताना गोळेगावकर आणि लेणेकर याच्यामध्ये वाद होणार नाही अशा पद्धतीने मी समझोता करून तुम्हाला हे सगळं करून देईल. मग आम्ही सुशिक्षित असताना त्यांना पुढं करण्याचं कारणच नाही ना. मग असं समजायचं का त्यांनी केलं म्हणजे आम्ही बाकीच्यांना काही कळत नाही. समजा आम्हाला जर कळत नसतं ठीक आहे, आम्हाला सुरुवातीला माहिती नव्हतं, पण आमचे शिक्षण घेतलेली मुलं, काही कार्यक्रम असतात, आदिवासी मेळावे असतात, आदिवासी संस्कृती असतात, त्यामध्ये आम्हाला माहिती झालं ती माहिती खरी आहे का कुठे याची पहिले आम्ही पडताळणी केली आणि मग आम्ही सरपंचाकडे मागणी केली. याच्यामध्ये सरपंच विलन होऊ शकत नाही. तर मुद्दा असा आहे, हा विषय जो निघाला व्हिलनचा, तर त्याच्यावरती थोडंसं बोलणं गरजेचं वाटतंय म्हणून मी बोलतो. पॉईंट उतरतात गावकरी की सगळ्यांचे करते करवितात तुम्हीच आहात. हां, असा तोच तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. प्रकार असा आहे, एखादा व्यक्ती सामाजिक क्षेत्रात काम करतो. तुम्ही पण पाहिलेलं आहे, मी आलो आहे 2021ला निवडून. मी सामाजिक क्षेत्रात उपोषणाच्या त्याच्या माध्यमातून गोरगरिबांना न्याय कसा मिळेल याच्याकरता लढणारा एक साधा कार्यकर्ता आहे. निवडून आल्यानंतर सुद्धा काही पदाचा काय असा एखादा तुम्ही पाहत असता पुढारी प्रत्येक गावचे व्हाईट अँड एकदम तो रुबाब, तर तसं काही नाही आहे. मी एक साधारण समाजाचा एक कार्यकर्ता आहे. तर प्रकार असा होतो की ज्या वेळेस समजा मी काम करतो आहे गावामध्ये, त्यावेळेस ही मंडळी आपल्याला विविध मार्गाने फक्त त्रास द्यायचं काम केलं. आणि राहिला विषय व समाजानं ज्या वेळेस मागणी केली की आम्हाला स्वतंत्र गाव हवा आहे, आणि ही मागणी आजची नाही, 30 वर्षापासूनची आहे, मागणी करणारी पण बसलेली आहे तिथं. तर 30 वर्षापासून त्यांची मागणी आहे की स्वतंत्र गाव झाला पाहिजे. लेखी अर्ज केला ग्रामपंचायतला आणि अर्ज केल्यानंतर त्याचा ठराव झाला आणि आम्ही तो परिपूर्ण ठराव करून शासनाला सादर केला. बरं, केल्यानंतरचा पुढचा विषय जो आहे की नेमका हे स्वतंत्र गाव कशा करताय, आदिवासींच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत त्या त्यांना मिळल्या पाहिजेत. आदिवासी पेसा गाव झालं तर स्वतंत्र फंड येतो आदिवासींच्या प्रगतीकरता. मुद्दा असा आहे का आता गोळेगावचा एकूण डिमांड आहे 15-16 लाखाच्या आसपास. 50% कर वसूल होतो, म्हणजे साधारण 8 लाखाच्या आसपास रक्कम जमा होती. हां, आणि 8 लाखाच्या आसपासची रक्कम जमा झाल्यानंतर 15% निधी आदिवासींवरती खर्च करायचा. ती रक्कम लाख, 1.25 लाख, 1.5 लाख याच मेळामध्ये राहते. म्हणजे गोळेगावात राहून आदिवासी समाजाला त्यांच्या प्रगतीकरता जो निधी मिळतो तो मिळतो 1 लाख, 1.5 लाख रुपये. पण तोच जर आदिवासी लेण्याद्रीचा समजा हा गाव जर वेगळा झाला तर आदिवासींना मिळणारा आदिवासी पेसाचा फंड 20 लाखाच्या आसपास मिळेल लोकसंख्येला अनुसरून. त्याच्यानंतर विविध ज्या योजना आहेत त्या 5-50 लाखाच्या, म्हणजे अर्थपुरवठा जो विविध व्यवसाय उभे करण्याकरता, हां, तर त्याच्याकरता अर्थपुरवठा, पतपुरवठा असतो जो बिगर व्याजी असतो, समजा प्रकल्प कार्यालय, शबरी महामंडळ यांच्याकडून, तर तो त्यांना मिळेल. या 5-50 लाखाचे ते मिळतील. आणि गावचं उत्पन्न जे काय आहे समजा 7 ते 8 लाख रुपये उत्पन्न गावचं, लेण्याद्री गावचं स्वतंत्र राहील. म्हणजे स्वतंत्र झाल्यानंतर अष्टविनायक लेण्याद्रीला कमीत कमी 60-70 लाख रुपये वार्षिक गावच्या प्रगतीकरता येतील. आणि बाकी आमदार फंड, खासदार फंड तो विषय अलग आहे. म्हणजे गोळेगावात राहून लेण्याद्रीकरांना 1.5 लाख रुपये मिळतात आणि अलग झाल्यानंतर 60-70 लाखापर्यंत, म्हणजे प्रगतीच्या दृष्टीनं यांनी जी मागणी केली ती रास्त होती. याच्यात मला विलन म्हणण्याची काही कारण नव्हती. यांनी मला विलन केला, बोलले, आरोप प्रत्यारोप झाले, हे झालं, ते झालं, ते झालं. बरं, झाल्यानंतर गावामध्ये वाद निर्माण झाला तर साधं गणित आहे ना, दोन्ही पार्ट्यांनी येऊन समोर येऊन बसलं पाहिजे. तर हे बसले नाहीत. हां, यांना मी कित्येक वेळा बोललो, हात जोडून बोललो की आपण आदिवासींना मदत करू, सहकार्य करू आणि लेण्याद्रीसह गोळेगाव ठेवू. लेण्याद्री बरोबरच राहू आपण, पण त्याच्याकरता तडजोड करावी लागेल. तुम्हाला भीती फक्त अष्टविनायकची आहे.
तर अष्टविनायकमध्ये 7 गोळेगावकर, 7 लेण्याद्रीचे आदिवासी लोक आणि 1 शेटे कुटुंबातील व्यक्ती ज्यांनी लेण्याद्री देवस्थानला जमीन दान धर्म दिला आहे, अशी तडजोड करायची. आता समजा आम्ही एक धरा लेण्याद्रीकर, गोळेगावकर एक पार्टी धरा, तिसरी पार्टी एक गोळेगावची जी मुंबईकर म्हणून असतात, मुंबईला असतात ते. गोळेगावकरांनी फक्त आकडा सांगायचा, इकडे एखादा मंदिराचा जीर्णोद्धार काढा, यात्रा काढा, हे करा, आणि मुंबईकरांना आकडा सांगा एवढे पैसे पाहिजेत. ते बिचारे तिकडं कष्ट करत असतात, ते पैसे जमा करतात आणि गावकऱ्यांना देतात. त्या मंडळाचे अध्यक्ष आहेत सुरेश वाणी, आपले पत्रकार नाही, सुरेश मल्हारी वाणी. तर त्यांना मी विनंती केली, तुम्ही मध्यस्थी करा. गावातल्या तरुण पोरांना मी विनंती केली, तुम्ही 100-200 जण एकत्र या, आपण ग्रामसभा लावू, हा विषय ग्रामसभेमध्ये आपण मिटवू. ना गावातल्या तरुण मुलांनी ती ग्रामसभा लावली, ना मुंबईकर मंडळांनी ती ग्रामसभा लावली. आणि मग यांनी यांच्या घेतल्या सभा, ग्रामस्थ सभा. समजून घ्या बरं का, ग्रामसभा त्याला कोणतरी अथॉरिटी पर्सन असतो, सही शिक्क्याचा अधिकार असतो त्याला. तर यांनी ग्रामस्थ सभा लावली आणि त्याला अनुसरून त्यांनी विरोध अर्ज कलेक्टर साहेबांकडे दाखल केला. आता स्वतंत्र महसूल गावाला हरकतीचा पिरियड होता 18 डिसेंबर ते 18 जानेवारी, 1 महिन्याचा पिरियड होता. या 1 महिन्याच्या पिरियडमध्ये हे सगळे थंड बसले होते मस्त गारव्याला. हां, यांना कळलंच नाही काय झालं. 6 फेब्रुवारीला ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर येऊन ते नोटीस लागलं हरकतीचं. मग 6 तारखेला तुम्हाला कळलं ना, 18 तारखेपर्यंत तुम्हाला मुदत आहे. तुम्ही 18 तारखेच्या आत तुमची जी काय हरकत होती ती दाखल करायची, विहित नमुन्यात दाखल करायची. विहित नमुना आता मी नाही सांगणार, कारण मी सांगितलं त्यांना तो कोर्टात फायदा होईल म्हणून. पण त्यांनी त्याच्यात फक्त काय सांगितलं, हर्षल जाधव भांडणं लावतो, याची स्वतंत्र महसुली गावाची आवश्यकता नाही, आणि आदिवासी समाज हा ते ट्रस्ट ताब्यात यावं याच्याकरता स्वतंत्र गाव मागवतोय वगैरे वगैरे, फक्त वैयक्तिक आरोप केले. ही हरकत विहित नमुन्यातली होत नाही. आणि राहिला विषय, ही हरकत यांनी दाखल केली 29 जानेवारीला, म्हणजे हरकतीचा पिरियड संपल्यानंतर 11 दिवसानं. आणि त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये म्हटलेलं आहे विलंब माफी, विलंब झाला त्याबद्दल माफ करावं, हे ते त्यांच्या अर्जात म्हणतात. त्याच्यानंतर 2 अर्ज झाले हरकतीचे. हरकतीच्या 2 अर्जांमध्ये यांनी हेच सेम मुद्दे टाकले. विहित नमुन्यात ते पोचले नाही, अधिक मुदत संपल्यानंतर पोचले, आणि कलेक्टर साहेबांनी त्यांचा विषय निकाली काढला, फेटाळलं. थोडक्यात त्यांची हरकतच फेटाळली. फेटाळल्यानंतर यांनी शांत बसायचं किंवा चर्चेनं मार्ग सोडवायचा. तर हे परत आता हायकोर्टात गेले, जाऊ द्या. गेल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुदतबाह्य अपील करताय तेही विहित नमुन्यात करत नाहीत, तुम्ही वेगळंच घेऊन चालले. तुमच्या या आपल्या हायकोर्टाच्या अपिलाला पण शून्य किंमत आहे, कारण तिथं आता उभं राहणारे तहसीलदार, प्रांत आणि कलेक्टर साहेब, आणि चौथी पार्टी आम्ही आहे. कलेक्टर साहेबांनी आमची बाजू मांडणारे आणि सगळ्या कायद्यामधल्या सगळ्या अटी शर्ती पूर्ण करून हे गाव झालेलं आहे. म्हणून हे गाव रद्द होणार नाही. हायकोर्टात केस उभी राहायला 4-6 महिने लागणार आहे. 4-6 महिने तिकडं सगळा विषय होणार आहे. राहिला विषय की याच्यामध्ये गोळेगावातून कुणी आम्हाला सपोर्ट केला. आता महत्त्वाचा मुद्दा मी बोलतोय. काय होतंय की कोणतीही गोष्ट, समजा हर्षल जाधव एक सामान्य कार्यकर्ता आहे, इतकी मोठी लढाई लढायची म्हटल्यानंतर पाठबळ लागतं, अर्थकारण असतं त्याच्यामागं, त्याला पैसे पण लागतात, पळापळ असती. तर गोळेगावातून आम्हाला राजेंद्र जगन्नाथ बिडवई, पतसंस्था अध्यक्ष, यांनी सहकार्य केलेले. जितेंद्र चंद्रकांत बिडवई, डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष, यांनी पण आम्हाला मदत केलेली आहे, अर्थसहाय्य पुरवलेलं आहे. त्याच्यानंतर सुरेश मल्हारी वाणी यांनी पण आम्हाला अर्थसहाय्य वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे गोळेगावातल्या ह्या मंडळींनी आतल्या अंगाने आम्हाला ही मदत केलेली आहे. प्रकार असा आहे, आम्हाला आतल्या अंगाने आम्हाला मदत करायची आणि तिकडच्या बाजूचं नेतृत्व करायचं. या अशा दोन्ही पद्धतीची ही माणसं आहेत. पण कसं होतं, त्यांनी मदत केली, मी त्यांचा आभार पण मानले, पण यांचा खरा चेहरा तुमच्या समोर यावा याच्याकरता ही अंदरकी बात मी तुम्हाला सांगितली. दिग्गजांची नाव घेता, हे आरोप वगैरे नाही ना? नाही, आरोप वगैरे नाही. यांनी मदत केलेली आम्हाला 100% केलेली आहे. आमचे भाऊ येते आणि मदत केली आहे. उलट मी म्हणतोय ना, उपकार केलेत आमच्यावरती आणि ते जाहीर करतोय, एवढंच विषय. आणि हे करताना ज्या लोकांनी आपल्याला हे विषय मिटवायला पाहिजे होते, जबाबदार गावातले नागरिक यांनी हा विषय मिटवायला पाहिजे होता.
तर ही मंडळी आहेत 14 ट्रस्टी हां, आणि गावातले काही नागरिक आहेत. जयवंत ज्ञानेश्वर डोके, शंकर लक्ष्मण तामाने, भगवान नाना आंडे, राजेंद्र दामोदर बिडवई, पल्लवी ओंकार वाणी, अरविंद चंद्रकांत बिडवई, सचिन बाजीराव माळी, अर्चना राजेंद्र तामाने, अरविंद वसंत लोखंडे, सदाशिव शंकर तामाने, राजेंद्र रामचंद्र वराडी, राजेंद्र जगन्नाथ बिडवई, नंदकुमार जगन्नाथ बिडवई, सुरेश मल्हारी वाणी, जितेंद्र चंद्रकांत बिडवई, रोहिदास मुरलीधर बिडवई, मोहन रामचंद्र लोखंडे, सागर विश्वनाथ माळी, गोविंद यशवंत मेहर, मनोज शिवाजी माळी, विजय रामचंद्र वराडी, कैलास लक्ष्मण लोखंडे, अशोक दत्तात्रय वराडी, काशीनाथ दत्तात्रय लोखंडे, सुनील भिकू लोखंडे, तुकाराम दत्तात्रय तामाने, असे 27 जण आहेत. ह्या 27 जण गावातले जबाबदार नागरिक आहेत. यांनी हा विषय बसवून मिटवायला पाहिजे होता. यांनी हरकत अर्ज दाखल केले कलेक्टर ऑफिसकडं. या 27 लोक हां, या 27 लोकांनी. तुम्ही त्याच्यामध्ये नाव घेतायत ते तर तुम्ही म्हटले की काही लोकांनी आम्हाला मदत पण केली. नाही, मदत आतून केलेली आहे ती. आणि हा तो नकाशा जी हरकत दाखल केली ना, हरकत घेणाऱ्यांची नावं जे मिटवू शकत होते, हरकत घेणाऱ्यांची नावं मी तुम्हाला वाचून दाखवली. हेच प्रेमाने हा विषय मिटवू शकत होते. हा आहे गाव नकाशा. हे जे हा जो गाव नकाशा आहे, या गाव नकाशामध्ये आवारचा लेण्याद्री हा खालचा गोळेगाव आहे. हां सांगा ते वरती डार्क केलंय ते. ही लेण्याद्री गावाची हद्द आहे. यांनी हरकत दाखल केली ना, तर आम्ही जी प्रपोज केलेली आहे, सुरुवात दिसते ती लेण्याद्री फाट्यापासून इकडं खाली. नाही, हा जो पॉइंट आहे हा गोळेगाव गावठाण, आणि आणि हा जो आहे हा बेळेआळी पूल. इथं ही हद्द आलेली आहे खाली बेळेआळीचा पूल. इथून हे सुरू झालं, हे गाव नकाशा आहे. हा काठवटीचा रस्ता आहे आडवा, तो इथं गाव नकाशा आला. हा साखळी रस्ता आहे हा इथून. तर आम्ही जी प्रपोज केलेली ती इथून इथं येतोय, इथून हा रस्ता खाली येतोय आणि इथून सरळ इथं येतोय. ही हद्द आम्ही प्रपोज केलेली आहे. हायलायटर नाही दाखवलं असतं. यांनी हा बदल केला आहे. हा जो आहे हा बदल केला आहे कुणी, हरकत दाखल करणाऱ्यांनी. मग याच्यात आम्ही जे सर्वे नंबर गोळेगावात धरलेले आहेत ते सर्वे नंबर यांनी लेण्याद्रीत धरलेले आहेत. जे सर्वे नंबर आम्ही गोळेगावात टाकलेत त्यांनी ते लेण्याद्रीच्या हद्दीत ढकललेत. आणि त्या सर्वे नंबरचे मालक कोण आहेत? विजय वराडी यांचा सर्वे नंबर आहे 32. हे ट्रस्टी आहेत बरं का देवस्थानचे. त्याच्यानंतर सर्वे नंबर 31 आहे, हा संजय रामदास ढेकणे यांचा आहे. ते आता लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर गोविंद यशवंत मेहर यांचा सर्वे नंबर 30 आहे. हे आता देवस्थानचे उपाध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर त्याच्या खाली आहे राजेंद्र जगन्नाथ बिडवई, सर्वे नंबर 25. म्हणजे हे वराडी, हे संजय ढेकणे, हे गोविंद मेहर आणि हे राजेंद्र जगन्नाथ बिडवई, म्हणजे आणि त्यांचा भाऊ नंदकुमार जगन्नाथ बिडवई, तो ट्रस्टी आहे. यांना लेण्याद्रीच्या हद्दीत राहायचं आहे. म्हणजे लेण्याद्रीतून हलायचं नाही आहे, ट्रस्टमधून हलायचं नाही आहे. म्हणून त्यांनी काय केलं ते हे 1, 2, 3 आणि 4 सर्वे नंबर वर ढकलले कुठं, लेण्याद्रीत. चला ठीक आहे, तुम्ही जर गावच्या हिताची जर वार्ता करत असेल ना, गावच्या हिताची, तर तुम्ही ही हद्द जी काठवटीचा रस्ता धरलाय ना, याच्या खाली कॅनॉलपर्यंत आणायला पाहिजे होता. आज लेण्याद्रीच्या हद्दीत 20% माळी मराठा म्हणजे ठाकर समाज व्यतिरिक्त 20% लोक आलेली आहेत. ही हद्द जर तुम्ही कॅनॉलपर्यंत आणली असती तर अजून 30% लोक ॲड झाले असते. वरचे 20 आणि खालचे 30 म्हणजे 50%. आज 100% जे जातंय ना, तर तुम्ही 50% वाचू शकत होते. जर तुम्हाला गावच्या प्रगतीचा किंवा हिताचा जर विचार असता तुमचा, तुम्ही फक्त ह्या 4-5 लोकांनी स्वतःच्या स्वार्थाकरता, स्वतःच्या हिताकरता हा जो बदल दाखवलाय आणि याच्याकरता तुम्ही अख्खा गाव वेठीस धरलाय, गोळेगाव. हे तुम्हाला पटतं कसं? म्हणजे वराडी, ढेकणे, मेहर आणि हे राजेंद्र जगन्नाथ, नंदकुमार जगन्नाथ बिडवई, हे दोघं जण भाऊ आहेत यांनी. म्हणजे ह्या 4 लोकांनी अख्खा गाव वेठीला धरला. 287 लोकांनी ग्रामस्थ सभेमध्ये सह्या केल्या. या कशाकरता केल्या? यांची आत्मीयता आहे की अष्टविनायक लेण्याद्री ही आमची ओळख आहे, गोळेगावची ओळख आहे, ही आपल्या गोळेगावातून जाऊ नये याच्याकरता ह्या लोकांनी यांना सहकार्य केलं की ठीक आहे तुम्ही लढा, गावाच्या हिताकरता लढा. हे गावाच्या हिताकरता लढत होते, हे स्वतःच्या हिताकरता लढत होते.
हे या पुराव्यावरती आहे आणि यांचे फाईल आणि तक्रारी अर्ज वगैरे सगळं माझ्याकडे आहे. हे जर सगळं मी दाखवायला गेलो तर मुलाखत पण मोठी होईल. सांगायचं तात्पर्य फक्त इतकंच आहे का याच्यातल्या काही मोजक्या लोकांना गावचा राजा व्हायचा आहे आणि राजासारखंच आजपर्यंतचं राज्य यांनी केलेलंच आहे. पण यांना आजपर्यंत माझं फक्त म्हणणं एवढं आहे, होतकरू मुलं आहेत, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, शहरात राहणारी लोक आहेत ज्यांचा व्हिजन मोठा आहे. एखाद्या आदिवासी गावापेक्षा एखाद्या ट्रायबल गावापेक्षाही अत्यंत दयनीय अवस्था गोळेगावची आहे. मला गावची प्रगती करायची याकरता मी निवडून आलो. मला यांनी प्रत्येक कामाला यांनी अडचण उभी केली. लोकप्रतिनिधींकडे गेलो तर लोकप्रतिनिधींना सांगितलं आम्हाला या विकास कामांची गरज नाही. या सगळ्या गोष्टींना मी व्यतीत झालेलो होतो पूर्णपणे आणि यांना फक्त आणि फक्त स्वतःच्या खुर्च्या वाचवायच्यात. या यांचा अहंकार गोंजारायचा आहे फक्त यांचा. आणि यात काय होतंय, पाठीमागचं जे झालं ते जाऊ द्या. आता तुम्ही अनेक म्हणजे मोठा संघर्ष केला आहे. आम्ही सगळ्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. अनेक केसेस झाल्या, तंटे झाले, पोलीस स्टेशनला अनेकदा बोलावणं झालं. तर तो संघर्ष कुठे आता शेवटाला चाललाय. गावाची घोषणा देखील झालेली आहे सरकारकडनं. काय तुमच्या शेवटचं भाव? नाही, माझी भावना हीच आहे. आजही मी गोळेगावकर, हार्डकोर गोळेगावकर आहे. माझा जन्मगाव गोळेगाव आहे. हे जे घडतंय आज या गोष्टीचं मला खूप दुःख आहे. पण हे जे लोक आहेत ना गोळेगावातली, ही जी पुढारी गँग, यांच्यामुळं आज हा दिवस उगवलाय. आजही मी हात जोडून विनंती हीच करतोय, आजही शरणागती पत्करा, लेण्याद्रीसह गोळेगाव अस्तित्व मान्य करा. लेण्याद्रीतल्या ज्या ट्रस्ट मंडळापैकी 15 जागेपैकी 7 जागा आदिवासी समाजाच्या करा, 7 जागा गोळेगावकरांच्या करा, 1 जागा शेटे कुटुंबाची करा. गुन्ह्या गोविंदानी नांदा, आदिवासी समाजाला विरोध करू नका, कारण आदिवासी समाजाच्या टक्करमध्ये तुम्ही कुठेही नाहीत. आणि माझं कर्तव्य, मी ज्या वेळेस त्या सरपंचाच्या खुर्चीवरती आलो, उपसरपंच, मुद्दा असा आहे की ज्या वेळेस माझ्या जागी समजा अरुण भाऊ तुम्ही येऊ शकता, हे येऊ शकतात माझ्या जागेवरती. राजकारणामध्ये एकदा एखाद्या पदावरती एखादा व्यक्ती येतो तर तो विकास करण्याच्या विजनने येतो. विकास ही न संपणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्ती ज्याच्या ज्याच्या ताकदीनं तो विकास करणारच आहे. पण नेता होण्यापेक्षा लोकनेता होण्यामध्ये मला इंटरेस्ट आहे. लोकनेता कोण? जो समाजाची भीती संपवतो आणि अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो, हा खरा लोकनेता. मला लोकनेता होण्यामध्ये इंटरेस्ट आहे. मला माहिती आहे की पुढच्या इलेक्शन जर झालं तर त्या इलेक्शनला मला निवडून येऊन देणार नाहीत किंवा काय. मला या गोष्टींचं काहीही घेणं देणं नाही. याच्या पुढची समजा आणखीन तळमळीचा एक विषय हा आहे की यांनी माझ्या समजा मारहाण करणे किंवा मला आणखीन काही समजा घातपात करणे, याचे सगळ्यांचे प्लॅनिंग चालू आहेत. हे केलेली पण आहेत. पण माझं दैव बलत्तर आहे किंवा नाही का, माझ्या मागची शक्ती मोठी आहे म्हणून आजपर्यंत ते माझ्यापर्यंत केसाला माझ्या धक्का लागलेला नाही. पण आजच्या मुलाखतीतून मी हे पण सांगतो, माझ्या जीवितात जर काही झालं तर ही यादी मी वाचून दाखवलेली आता. हेच मंडळी जबाबदार राहणार. हा सगळा प्रकार आहे. तर बोलायचं ग्रामसभेत आमचा गाव पारंपरिक ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे, तर सांगा ना. तर मुद्दा असा आहे सेल्फ गव्हर्नन्सचा एक अधिकार भारतीय संविधानाने आदिवासी समाजाला दिलेला आहे. अनुसूची 5 ही लेण्याद्रीमध्ये लागू आहे. अनुसूची 5 ही आदिवासी समाजामध्ये तिथल्या प्रथा, परंपरा आणि या गोष्टीचं रक्षण करण्याकरता अधिक सेल्फ गव्हर्नन्ससाठी कलम 244 आणि अनुसूची 13(1), अनुसूची 13(3) क या पद्धतीचे जे नियम आहेत यानुसार सेल्फ गव्हर्नन्स लेण्याद्रीमध्ये ऑलरेडी आहेच आहे पहिल्यापासून. कारण मी निवडून आलो, त्यांनी निर्णय केला म्हणून मी निवडून आलो. सेल्फ गव्हर्नन्स लेण्याद्रीमध्ये लागू झालेला आहे. आता फक्त जे विविध टेबल आहेत, सरकारचे जे टेबल आहे 26 टेबलवरती आम्हाला आमच्या लेटर पॅडवरती या सगळ्या गोष्टी पोचवायच्यात की आम्ही आमचं सेल्फ गव्हर्नन्स चालू केलेलं आहे समाजाचं. याच्यामधून काय होणार आहे पुढचं की सेल्फ गव्हर्नन्स केल्यानंतर हे जे निर्णय करणार हे डायरेक्ट आदेश स्वरूपात असतात. म्हणजे समजा महाराष्ट्र सरकार आहे किंवा केंद्र सरकार आहे, यांना आदिवासी समाजाचा आदिवासी एरियामध्ये त्यांना जे काही करायचं, ज्या पद्धतीचा कारभार करायचा आहे तो डायरेक्ट आदेश स्वरूपात ते सरकारला देऊ शकतात. त्या पद्धतीनं तिथली पंच समितीची निवड झालेली आहे. आदिवासी समाजामध्ये मी सुद्धा आदिवासी समाजाची शपथ घेतलेली आहे. एक मार्गदर्शन आणि एक गावचा मुखिया म्हणून मी आदिवासीचा समजा पंच समितीतला व्यक्ती आहे, म्हणजे पंच आहे थोडक्यात. तर ह्या हिशोबानं
गावाला पण म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य आहे का यांनी आता हर्षल जाधव हा एक व्यक्ती एकदम सामान्य व्यक्ती असं समजण्याचं काही कारण नाही. तो लेण्याद्रीतल्या आदिवासी समाजाचा मुखिया आहे. त्याच्यामुळं माझ्याबद्दल काही चुकीचा मारहाणीचा याचा त्याचा शिवीगाळ किंवा वेगळं काही प्रचार करण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर याचे परिणाम आदिवासी समाज थांबणार नाही. कारण काय झालं की अत्यंत मोठ्या त्यागातून अष्टविनायक लेण्याद्रीचा उदय झालेला आहे. हे सगळं तुम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे. आम्ही पण काय काय भोगलेलं आहे या सगळ्या गोष्टी. आम्ही जेलमध्ये राहून उपोषणं केलीत समाजाला न्याय मिळावा म्हणून. पण यांना त्या गोष्टींचा काही घेणं देणं नाही. यांनी भाषा वापरली. मला उपोषणाला बसलो 11 दिवस झाले होते. मेला तरी चालन म्हणले, याच्याकडे जायचं नाही आपण मिटवायला. मला ग्रामसभेत म्हणले उपरा आहे, भिकमागे आहे, पोट भऱ्या या, नालायक आहे, अख्ख्या गावाची घाणे, अशी सगळी भाषा या गोळेगावकरांनी मला वापरलेली आहे. कोणी वापरलेली आहे? विश्वनाथ लोखंडे, सदाशिव तामाणे, काशीनाथ लोखंडे ह्या लोकांनी ही भाषा मला वापरलेली आहे. ग्रामसभेमध्ये गावाच्या समोर ही वार्ता झालेली आहे. त्याच्यामुळं इथून पुढं जे काय आहे ते इज्जतमध्ये. कारण जे झालंय ते कमी झालेलं नाही. तुमच्यामुळं आज गावाचे 2 तुकडे झालेत. आणि अजूनही मी हात जोडून विनंती ही करतोय, लेण्याद्री आपली ओळख आहे. लेण्याद्रीसह गोळेगावरा. काय तडजोड करायची असेल बसा बोला, काय असेल ते ठरवा. नसल तर पुढचं कामकाज सगळं चालूच आहे. 1-1.5 वर्षाच्या टाईम पिरियडमध्ये ग्रामपंचायत स्वतंत्र पण होऊन जाईल. अष्टविनायक लेण्याद्री पण आमचं स्वतंत्र होऊन जाईल. त्याच्यात काहीच अडचण येणार नाही कायदेशीर. कारण तुम्ही पाहिलेलं आहे आत्ताच्याच महसुली गावाच्याच प्रक्रियेमध्ये पाहिलेलं आहे. एकदा कायद्याच्या गोष्टीवरती आलं आणि एकदा पाठपुराव्याला मी असेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. कारण जी काय मागणी आमची ही सगळी कायदेशीर आणि न्यायिक मागणी आहे. याच्यामध्ये तुम्ही काही करू शकत नाही. तुम्ही फक्त प्रेमाने आम्हाला गळ्यात हात घाला. आम्ही तुमच्याबरोबर सदैव राहू. आणि तुम्ही जर पुन्हाही त्याच भूमिकेत जर याल तर मग तुम्हाला पुरून कसं उरायचं हे बी आम्हाला चांगल्या प्रकारे कळतं. ठीक आहे.